हा आहे साळलेला ऊस आणि हा आहे न साळलेला ऊस कापून आणला आणि डायरेक्ट असा देशी जुगाड बनवलेला आहे. देशी जुगाड म्हणजे ऊस साळण्यासाठी खास. हा ऊस चालला आहे आर्यन रसवंती गृहमध्ये. आपल्या सुरभी ढाब्याच्या बाजूला आर्यन रसवंती गृह आहे, तिथे हा ऊस चालला आहे रससाठी. ऊसाचा रस आणि आर्यनचं मेहनत बघा. ऊसाच्या आधी रस काढायच्या आधी ऊसाला असं साळून घेतला जातो. नंतर काथ्याने तो ऊसाची जे ऊस आहे अख्खा त्याला घासला जातो, एकदम स्वच्छ केला जातो. त्यानंतर त्याच्यामध्ये अननस कापून टाकतात रस काढायच्या टायमाला आणि ती जी टेस्ट येते ती खतरनाक असते. बर्फ आणि अननस आणि ऊस याचा जो आर्यन रसवंती गृहमध्ये जो ऊस बनतो आहे तो खूपच सुंदर असा ऊस बनतो आहे, रस बनतो आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आर्यन रसवंती गृह राजुरी सुरभी ढाब्याच्या बाजूला आणि या ठिकाणी आपण ही मेहनत बघतो. जी मेहनत घेत आहेत ऊसाचा रस काढण्यासाठी ती अफलातून मेहनत आहे. म्हणजे ऊस कापून आणण्यापासून ऊस कापून आणल्यानंतर इथे हा ऊस साळला जातो आहे. देशी जुगाड केलेला आहे. आपण एक एक ऊस घेऊन साळत बसण्यापेक्षा त्या देशी जुगाडाने हा साळून घेतला जातो, साळला जातो पूर्ण. त्यानंतर तो काथ्याच्या साह्याने ती घासला तो पूर्ण ऊस तो हा स्वच्छ केला जातो. म्हणजे जे काळेपणा आहे त्याच्यावरती जी घाण आहे ती घाण आणि काळेपणा तो हा काथ्याच्या आणि पाण्याच्या साह्याने तो घासून काढायचा, स्वच्छ करायचा ऊस आणि त्याच्यानंतर त्याचा रस काढायचा. हे असे पूर्ण दिनक्रम रोजचा पूर्ण मार्च एप्रिल मे 3 महिने हा रसवंती गृहावरती रस काढायचं काम चालू आहे. आपल्या शेतातच समोर ऊस आहे, बघू शकतो आपण. हे बघा, हा समोर ऊस आहे, त्या शेतातल्याच ऊस कापून आणलेला आहे आणि खूप मेहनत असते याच्यामध्ये. सोपं नाही. उठल्यापासून हे सगळे ऐकतात. जवळपास दिवसाला 3 ते 4 मोळ्या बांधलेल्या आहेत. हे घासून काढलेले आहेत तिथं घासणीने आणि एवढं स्वच्छ केलेलं आहे. बघू शकतो आपण संपूर्ण स्वच्छ झालेला हा ऊस. हा आता रस बनवायच्या कामाचा आहे. याला रस बनवायला आणि रस पण सुंदर हिरवागार रस निघतो याच्यामधनं. शेतीसोबत जोडधंदा म्हणून हा एक व्यवसाय आपण निवडलेला आहे. हे बघा, हा ऊसाचा किती कचरा निघाला आहे. हे आता ह्याच्यानंतर दुसरी प्रोसेस आता बघतोय आपण. आता आर्यन आहे स्वतः. आर्यनने इथे या जुगाडातून हे केल्यानंतर तो अशा प्रकारे हा ऊस या ठिकाणी अक्षरशः घासून काढला जातो आहे. त्याचा जो काळपटपणा आहे, काजळी आहे, जी घाण आहे, त्याच्यावरती माती आहे, ती सगळी स्वच्छ धुवून एकदम स्वच्छ धुवून घेतली जाते. पाणी चांगलं वापरलेलं आहे आणि त्यानंतर या प्रत्येक ऊस हा आपण धुवून घेतो आहे. एक आर्यन रसवंती गृहाची खासियत म्हणजे इथे टेस्ट आहे, रसाला टेस्ट आहे. बर्फाचा ऊस जो आहे त्यात अननस टाकलं जातं, अद्रक टाकलं जातं, लिंबू टाकलं जातं आणि तो जो टेस्ट येते ती खूप अफलातून आहे. राजुरी सुरभी ढाब्याजवळ आर्यन रसवंती गृह आहे. अतिशय सुंदर असं हे काम आणि मेहनत खूप घेतली जाते. प्रत्येक गोष्टीची क्वालिटी आहे, यालाच म्हणतात क्वालिटी. शेतकऱ्यांचं एक बोलू शकतो ना आपण, शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा आणि एक निष्ठा असते व्यवसायावरती, ती आपल्याला कायम दिसू शकते.
जे बाकी धंदेवाले घेतात आणि डायरेक्ट तसंच आहे तसाचा बनवायला बघतात, पण हे इथे ही जी मेहनत आहे ती तुम्हाला दाखवण्यासाठी खास व्हिडिओ बनवतो आहे मी. ही जी मेहनत ही खूप जास्त मेहनत आहे. बघू शकतो इथे का एवढा काळा ऊस आहे हा, आणि हा इथे बघा बघा एकदम छान याला घासणीने घासून रोजचा हा दिनक्रम आहे. डेली ही कामं करावीच लागतात. आणि ग्राहक आहेत जे आपले रेग्युलर ग्राहकसुद्धा आहेत. आणि रोज हायवे आहे, कल्याणनगर हायवेवरती राजुरी गावाच्या पुढे सुरभी ढाबा आहे, आणि सुरभी ढाब्याच्या शेजारीच आपला रसवंती गृह आहे. कधी आपण भेट देऊ शकता, कधी येऊ शकता. आणि जे रसवंती मालक आहेत संदीप शेठ आवटी, यांचा नंबर आहे 98 50 311 547 आहे ना, 547 547. हा मोबाईल नंबर आहे त्यांचा. आणि सोबत जोडधंदासुद्धा आहे, शेती व्यवसाय, रसवंती गृह आणि हा दूध व्यवसाय. बघू शकतो त्यांच्याकडे जवळपास 13-14 जनावर गाया पण आहेत, आणि स्वतः मेहनत घेत आहेत ते. आणि त्यांच्या कामाची क्वालिटी तुम्ही बघू शकता. श्रावणीसुद्धा रोज सकाळी उठल्यापासून आणि स्वतः ती उपस्थित असते, ती स्वतः रस काढते. एका कांडीपासून, एका ऊसापासून जवळ 2 ग्लास ऊस निघतो. सो गाईज, अशा प्रकारे आपला ब्लॉग रेडी झालेला आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. लाईव्ह बघूया, अजून चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. गावाकडचे छान असा ब्लॉग बनलेला आहे. थँक्यू. संदीप शेठ आवटी, राजुरी गाव आणि सुरभी ढाब्याजवळ आर्यन रसवंती गृह. नक्कीच भेट द्या, नक्कीच विजिट करा. आता श्रावणी आता हे बाकीचे ऊस धुणार आहे, कशी धुते ते पण बघूया आपण. आर्यनने तर धुतलेले आहेत, पण आता श्रावणीचं हे रोजचं काम आहे, रोजचं रुटीन आहे. डेली तिला हे काम करावंच लागतं. ही मुलगी 12वीला आहे आता. शाळा बघून आता सुट्ट्या आहेत सध्या, त्यामुळे तिने हे खूप मदत होते तिची. प्रत्येक गोष्टीच्या मोळ्या बांधायच्या असतात, एक मोळी ती बांधते. आज दिवसाला ह्या 3 ते 4 मोळ्या संपणार आहे. लगीन सराई आहे, लगीन सराईमध्ये बघतो आपण लोक बाहेर पडतात. हे ऊन कडक ऊन आहे, 10 नंतर जे कडक ऊन चालू होतं असं बाहेर पडू शकत नाही माणूस. पण तहान लागते माणसाला, पाणी पिण्याच्या बदले लोक उसाचा रस पितात. पाण्याच्या बॉटललासुद्धा 20 रुपये लागतात. तसं आपला ग्लास कसा आहे सावनी, 20 रुपये. तसं बोलतो पाण्याच्या बॉटलला जसे 20 रुपये लागतात, तसे आपला एक मोठा ग्लास 20 रुपयाला आहे फुल. आणि थंडगार, तहान गेलीच पाहिजे अशा हिशोबाने. आणि त्यातमध्ये आलं असतं, पुन्हा अननस जे वाशी मार्केटमधून आपण मागवतो डायरेक्ट पोती 2-2 पोती 3-3 पोती या ठिकाणी यूज होतात. अननस टाकून जो टेस्ट येते ती खूप अफलातून असते. बघतोय आपण एवढं छान असं हा ऊस, ही मेहनत, तुफान मेहनत आहे, अफलातून मेहनत आहे. बोलतो ना, कोणत्याही क्वालिटी द्यायची कस्टमरला, चांगल्या क्वालिटीचा रस द्यायचा, तर ही सगळी मेहनत इथे ही घेतली जाते. आणि त्यासाठीच हा खास व्हिडिओ बनवला होता. सो थँक्यू सो मच. खूप छान, धन्यवाद सर्वांनी. एकदा आर्यन रसवंती गृहाला भेट द्या. आणि श्रावणीने केलेला रस तुम्ही बघू शकता, ऊसाचा रस. श्रावणी स्वतः असते दिवसभर. श्रावणी किती वाजेपर्यंत असतं तुम्ही संध्याकाळी? 7 वाजेपर्यंत. आणि चालू कितीला करायचा टायमिंग आपला? 11 ते 7. 11 ते 7चा टायमिंग आहे. त्या टायमात तुम्हाला कधीही ह्या कल्याणनगर हायवेवरती तो सुरभी ढाबा आहे समोर, सुरभी ढाब्याच्या शेजारीच आपला स्वतःच्या मालकीचा तिथे जागा आहे. त्या जागेत आर्यन रसवंती गृह चालू केलेलं आहे. हे बघा समोर बघा झेंडा जो आहे ना, तिथे सगळ्यांनी भेट द्या, विजिट करा. आणि क्वालिटी तुम्हाला दाखवलेलीच आहे, कसा मेहनत घेतलेली आहे, कसा ऊस तुम्हाला भेटला आहे. त्यामुळे कधीतरी तुम्ही इकडे आलात तर नक्कीच भेट द्या आर्यन रसवंती गृहाला. धन्यवाद फ्रेंड्स. गायांचे डॉक्टर पण आलेले आहेत त्या ठिकाणी. सो थँक्यू.